आपण पाहता ललित पहिलाच भाव यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट जर आलं तर विकेट होऊ शकते परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट नाहीये परंतु जर का रन्स घेतले असते तर ती देखील क्लिअर झाली असती. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय फुलटॉस दुसऱ्याच बॉल वरती तडागा पाहायला मिळतो या ठिकाणी ललितचा बॅट मधनं षटकार. गोपालनगर एबी विरुद्ध श्रीहरी पुष्पम या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. या ठिकाणी भरपूर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. 6 धावा धाव फलकावरती. यस पंच 4 रन 4 बॉल 10 पंच चौकार आहे की नाहीये नाहीये ना 2 धावा फक्त पंच अरे 4 है 4 बॉल 10 यस 4 1+4 5 धावा 11 धावा. हा देखील नो बॉल आहे. नक्कीच गोलंदाज रोहित करतोय काय लगातार मागील 2 बॉल वरती 2 नो बॉल फेकलेत. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली परंतु त्यानंतर या मॅच मध्ये कुठेतरी खराब कामगिरी. हा देखील फटका चांगला आहे आणि याही चेंडूवरती चांगला धावा मिळतील. 4 रन चौकारच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. झेलची संधी परंतु या ठिकाणी झेल होऊ शकत नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये या ठिकाणी पाहिलं तर हा चेंडू जाऊन आढळतोय. शेवट 1 बॉल शिल्लक असेल. मुन्ना 1 बॉल आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात. 1 बॉल शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाज रोहित. शेवटचा बॉल झेलची संधी होती परंतु झेल होऊ शकत नाहीयेत. एवढा फास्ट हा चेंडू होता. अतिशय वेगवान फटका परंतु एक धाव. ओव्हर क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती. जर का अशाच प्रकारे धावा आल्या तर नक्कीच धावांचा डोंगर मैदानाच्या आत उभा करू शकतो तो म्हणजे श्रीहरी पुष्पम हा संघ. षटक क्रमांक 2 गोलंदाज अमित डांगरे यांना पण पाहता. गुडले स्पॉट परंतु या ठिकाणी आपण पाहता 1 धाव सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 20 या धावफलकावरती. अगदी दुपारच्या 17 पासून भरपूर चांगली कामगिरी स्कोररच्या भूमिकेमध्ये करतायत. नक्कीच आमचे स्कोरर मित्र सचिन यांना पण पाहता. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल सुद्धा पुढे जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा. अगदी मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवावं लागेल या मॅच मध्ये. अजून 1 धाव 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं नक्कीच 10 क्रिक लाईव्ह यांचं देखील भरपूर कौतुक करावं लागेल कारण की सातत्याने क्षण सातत्याने या ठिकाणी संपूर्णपणे मॅच वरती फोकस नियंत्रण पाहायला मिळतंय. त्यांचं देखील कौतुक. परंतु या ठिकाणी हा देखील फटका चांगला आहे. एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न परंतु लेझी क्रिकेट. नक्कीच दुसरी धाव होऊ शकते का परंतु नाही. सिंगलच सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. फटका चांगला आहे. बॉल जाईल सरळ गोलंदाजाच्या डोक्यावर नसर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच इथे जर पाहिलं तर आता परतावं लागेल रनआउटच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग स्केट झाले परंतु बॉल काही सोडला नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपलं. नक्कीच अमित यांचा विचार जर केला तर
यांच्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 34 धावा. बॉलर मनीष. गोलंदाज मनीष. हा देखील चेंडू चांगला आहे परंतु फटका देखील तेवढा चांगला. एकदा तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, रनआउटची संधी परंतु या ठिकाणी फलंदाज पॉपिंग क्रीजच्या बाहेर परतावं लागेल. डगआउट मध्ये फलंदाज बाद. मनोज बॅक टू दी पवेलियन. सेकंड रनाला या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. 35 धावा, 35 धावा संख्येवरती 2 गडी बाद झालेत. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. अगदी टर्फ मध्ये देखील या ठिकाणी फुलटॉस बॉल मध्ये सहजासहजी षटकार मिळतात आणि पुन्हा एकदा फुलटॉस लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार पाहायला मिळतात. ते म्हणजेच पार त्यांच्या बॅट मधनं. अगदी या ठिकाणी आपण पाहतात षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49 धावा. अगदी याही मॅच मध्ये 60 पेक्षा धावा पाहायला मिळतील. जेव्हा जेव्हा 60 पेक्षा जास्त धावा होतात तेव्हा नक्कीच वन साइड मॅच पाहायला मिळतात. गोलंदाज विशाल. 50 धावा फलकावरती पाहायला मिळतात. हा देखील फटका चांगला परंतु धाव घेण्याचा प्रयत्न, एकदा तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता पण रोहित मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली आहे. अगदी फक्त एकच धाव खर्च करत असताना झेलची संधी परंतु डीप मध्ये झेल पकडला जातोय. भरपूर चांगली कॅच. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय. फलंदाज या ठिकाणी पाहिला तर योगेश मैदानाच्या बाहेर. नक्कीच आर्यन आउट झाले. आता मात्र योगेश मैदानाच्या आत पाहायला मिळतात. डेड बॉल. नक्कीच पांडे या ठिकाणी नाव ऍड केलंय. ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल. शेवटच्या षटकात कमबॅक करण्याचं काम गोलंदाज विशाल करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु झेलची संधी. स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचत आहेत आणि सहजासहजी या ठिकाणी कॅच कॅरी केली जाते. अजून एक फलंदाज बाद. बॅटर नेम एलेक्स यांना पण पाहता स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती देखील विकेट. या ओव्हर मध्ये कमबॅक केलं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि तब्बल 3 गड्यांना बाद केलं. भरपूर चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकात विशाल यांनी केले. 51 धावा बनल्या गेल्या. 52 धावा संख्येचा टार्गेट उभा केला तो म्हणजे श्रीहरी पुष्पम या संघासमोर. $52 टार्गेट. 52.
सलामीची जोडी पाहायला मिळते. बाबन धावसंख्येचा टार्गेट चेस करण्यासाठी मनीष आणि थांब थांब ललित बॉलर आहे. अमित यांना पण पाहता. 24 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज. या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील पुन्हा एकदा पाहूयात. अगदी वॉर्ड क्रमांक 25 प्रीमियर लीग या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वचे सर्व खेळाडू वॉर्ड क्रमांक 25 मधील आहेत आणि नक्कीच खऱ्या अर्थानं या सर्व खेळाडूंना एकत्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नक्कीच रोहित राजेश शर्मा आणि कुमार सचिन राजेश शर्मा या बंधूंनी केलंय. नक्कीच दोन्ही बंधूंचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की सातत्यानं आपल्या विभागातील खेळाडूंना एकत्र करण्याचं काम मात्र या दोन बंधूंच्या माध्यमातून केलं जात आहे. सातत्याने आपल्या मुलांवरती प्रेम दोन बंधूंच्या माध्यमातून केलं जात आहे. मॅचला सुरुवात गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ललित. 24 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल फटका या ठिकाणी चांगला, परंतु या ठिकाणी जर का हा फटका स्ट्रेट हिट मध्ये आला असता तर कदाचित 6 धावा मिळाल्या असत्या. परंतु पहिल्याच बॉल वरती जेव्हा मिडल ऑफ द बॅट होतो ना बॉल, तेव्हा खऱ्या अर्थानं फलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र उंचावला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चांगला धावा यायला सुरुवात होते. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. इथे नक्कीच पंचांचा इशारा, हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 2 धावा. प्लेसमेंट, परंतु अमित सरांना येतना प्लेसमेंट करून चालणार नाहीये. 52 धावा चेस करायच्या. सातत्यानं अटॅक करावा लागेल, परंतु या ठिकाणी अगदी पाहिलं तर 1 धाव. सिंगलच्या मदतीनं 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अमित डांगरे आणि मनीषला पाहता, परंतु या ठिकाणी सोपी कॅच होते, पकडायची होती, परंतु त्यानंतर अगदी स्ट्रेट हिट मध्ये खेळाडू होते त्यांच्याकडनं झाल्या चुका. त्यांच्या जणू काही हाताला आगीचा चटका लागला की काय आणि त्यानंतर बॉल सीमारेषा बाहेर जातोय षटकाराकरिता. हा सुद्धा फटका चांगला आहे. एकदा तर पूर्ण दुसराचा प्रयत्न, परंतु फलंदाज अमित डांगरे यांच्या रनिंग बिटवीन द विकेट ही फास्ट आहे, त्यामुळे 2 धावा कंप्लीट होत आहेत. आतापर्यंत 5 बॉल फेकले गेलेत गोलंदाज ललितनं आणि 11 धावा खर्च केल्यात. 1 to go. हा देखील फटका चांगला आहे. फक्त आणि फक्त प्लेसमेंट, फक्त दिशा दिली. ज्या वेगानं बॉल आला त्याच वेगानं मात्र फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज मनीषच्या बॅटमधनं षटकार. मनीषचा विचार केला, 4 बॉलचा सामना केला, तब्बल 15 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. नक्कीच भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलर नेम रोहित. गोविंद. फटका चांगला आहे अगदी विषयमध्ये, परंतु त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता, जर का केला असता तर नक्कीच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या असत्या. तर त्याच दरम्यान आपल्या व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालंय, ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री मोडक काका यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. काका वेलकम. वॉर्ड क्रमांक 25 च्या लीग मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी घडलं काय गरज होती का प्रश्नचिन्ह विचारले जातात, परंतु नक्कीच अमित डांगरे स्वतःवरती नाराज आहेत. फलंदाज होत आहे बाद. अमित बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर नेम शरद. यानंतर होणारे नेक्स्ट मॅच मोर्या 11 विरुद्ध गोपालनगर CDE विंग. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. नवीन बॅटर आपण पाहता नवीन भोपी सरांना स्ट्राइक वरती. हा फटका चांगला आहे, अगदी अलंद कापीटनं ढकलण्याचा, परंतु या ठिकाणी पाहिलं तर 1च धाव सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे
20 धावा. मैदानाच्या आत आपण पाहता शरद भरपूर चांगली बॅटिंग करू. जर का मैदानाच्या आत मनीष आणि शरद जर का असते, नक्कीच मनीष सर असता तर नक्कीच या 52 धावा सहजासहजी चेस केल्या असत्या, परंतु एका ते किल्ला मैदानाच्या आत लढवला जातो. गोपालनगर विरुद्ध मोर्या 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. तर गोपालनगर टीमचे कॅप्टन गोलंदाज संदेश समीकरण आता मात्र उर्वरित राहिलंय. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. मोरिया 11 टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र त्यांच्या माध्यमातून राहिलाय. अगदी 12 चेंडू मध्ये अर्धा रस्ता पार केला, परंतु अजूनही 12 चेंडू मध्ये अर्धा रस्ता पार करायचा आहे. इथे हा फटका चांगला आहे, परंतु झेल देखील या ठिकाणी कॅरी केला जातोय. गुड कॅच. फलंदाज बाद. लगातार 2 बॉल वरती 2 धक्के लागले जातात. आता मात्र मॅच पुन्हा एकदा यू टर्न घेते, ती म्हणजेच तेजस आला आता. हॅट्रिक ऑन हॅट्रिक का गोपालनगर या संघाच्या बाजूनं बॅटर कोण आहे? तेजस. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी हा चेंडू मिडॉनच्या अगदी नेट वरती आढळतोय. एकच धाव पाहायला मिळते या सिंगलच्या मदतीने. 29 धावा. फटका हा देखील चांगला आहे. बॉल चला सरळ हव्यांच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषेच्या बाहेर षटकार. मॅच मध्ये अजूनही नक्कीच मॅच पाहिलं तर अजूनही दोन्ही बाजूना जाऊ शकते. 35 धावा तर बनल्या गेल्यात. आता मात्र उर्वरित 7 बॉल मध्ये 17ची गरज, परंतु या बॉल वरती एक सिंगल आली आहे. शेवटचे 6 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज. बॉलर बॉलर आयुष. शेवटचे 6 बॉल 16 धावा संख्येची गरज. इथे झेलची संधी होती, परंतु झेल ड्रॉप होतोय. एकच धाव 5 बॉल 15 धावा संख्येची गरज. एकाच दुसरा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा श्रीहरी पुष्पम संघाच्या बाजूने झुकू शकतो, परंतु प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आत 100% योगदान देतोय आपल्या टीमसाठी. परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव 4 बॉल आणि 13 धावा संख्येची गरज. आतापर्यंत 39 धावा बनल्या गेल्यात. जवळपास या धावा चेस करत आणल्यात असं वाटतंय. यस, पंचांचा इशारा नो बॉल. डॉट बॉल. आता उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 11 धावा संख्येची गरज आहे. 2 बॉल 3 बॉल झाले. 3 बॉल राहिले. अरे मगाचा एक डॉट होता. नाही तो डेट दिले. मुन्ना सर या आधीचा बॉल डेट दिला होता आपण. यस, मग बरोबर अजून 2 बॉल असतील. आता तुम्ही इथे लिहिलाय ना म्हणून. नाही ते तुम्हाला तुमचं नाही तेव्हा तो डॉट बॉल दिला ना, म्हणजे मला नाही ते डेट दिलेला, तो रेडी नव्हता. शेवटचा बॉल वर त्या ठिकाणी षटकार. अगदी पहिला तर फक्त 2 धावेनं हा सामना पराभूत झालाय. नक्कीच भरपूर चांगली लढत मैदानाच्या आत दिली. ते म्हणजेच श्रीहरी पुष्पम या संघानं सामना जिंकलाय. तो म्हणजेच गोपालनगर ए एन बी विंग या संघानं. अभिनंदन, परंतु हार्ड लक श्रीहरी
पुष्पम हा संघ. तर यानंतर होणारे नेक्स्ट मॅच मौर्या 11 विरुद्ध गोपालनगर CDNE विंग या टीमनं लगेच तयार राहायचं आहे. तर श्रीहरी पुष्पम टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण आपल्या व्यासपीठावरती यायचं मेडल कलेक्ट करण्यासाठी. तर श्रीहरी पुष्पम टीम आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. तर मी विनंती करू मोडक काकांना की आपल्या शुभास या ठिकाणी आपण मेडल या सर्व खेळाडूंना द्यायचं आहे. नक्कीच श्रीहरी पुष्पम संघातील हे खेळाडू आपण पाहू शकता. सर्वांना या ठिकाणी प्रोत्साहित केले जाते. नक्कीच मोडक काका यांना पण पाहता त्यांच्या शुभास या ठिकाणी सर्व खेळाडूंना सन्मानित केलं जाते. नक्कीच सर्वांचा खेळ आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला राहिला आहे आणि नक्कीच ही भरपूर चांगली संकल्पना रोहित भाई आणि सचिन भाई यांची, कारण की प्रत्येक खेळाडूला आपल्या स्टेजवरती सन्मानित केलं जाते.